सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आदमपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन व बालविवाह जनजागृती। बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे आज 27 फेब्रुवारी 2025 रोजी कैलासवासी मधुकरराव पाटील खतगावकर विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना NSS शिबिरांतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन आणि बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच आनंदीदास महाजन होते। प्रमुख पाहुणे म्हणून मोहन मोतीराव जाधव, सरपंच प्रतिनिधी बडूर, रायलू करमोड, पोलीस पाटील योगेश्वर पेंटे, मारुती कोलमवार, कपिल भुसावळे आदी उपस्थित होते। यावेळी प्राचार्य कमलाकर जमदाडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर मार्गदर्शन करत विविध प्रयोगांद्वारे भोंदूबाबांच्या फसव्या कळ्या उघड केल्या। गावकऱ्यांना अंधश्रद्धा टाळण्याचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा संदेश देण्यात आला। तसेच शिबिरातील विद्यार्थी आणि महापा पटणे विद्यालयाच्या 9वीतील विद्यार्थ्यांनी बालविवाह रोखण्यासाठी प्रभात फेरी काढून गावात जनजागृती केली। त्यांनी घरोघरी भेट देऊन नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले। शिबिराचे संयोजक प्राचार्य डॉक्टर शिवाजी काळंबे होते, तर प्रास्ताविक व समारोप प्राचार्य डॉक्टर बालाजी डाकोरे यांनी केले। त्यांनी अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांचे धोकादायक परिणाम याबाबत गावकऱ्यांना जागरूक केले। सिटी इंडिया न्यूज साठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुर्गे। बसल्यात दोघी सासू सुनाग, कशादारात बसल्यात दोघी सासू सुनाग, एक हाते तंबाखू दुसरी मागते चुनाग। कशादारात बसल्यात दोघी सासू सुनाग, एक हाते तंबाखू दुसरी मागते पिसुनाग। टिचभर केसाला मुठभर पिना, दोघीला बसाय स्कूटर लुना। टिचभर केसाला मुठभर पिना, दोघीला बसाय स्कूटर लुना। एक चालवी स्कूटर दुसरी चालवी लुना ग। कशा दारात बसल्यात दोघी सासू सुनाग, एक हाते तंबाखू दुसरी मागते चुनाग। एवढंच गाणं येते मला नन, याच्या पुढचं येईना म्हणजे काहीतरी म्हणून याच्या पुढं आहे पण येईना। तर मित्र सांगायचा उद्देश असा, अंधश्रद्धा सोडा, तंबाखू मुक्ती व्हा आणि आई बघा संतांनी असं सांगितलेलं आई वडिलाची सेवा करा एवढंच सांगितलेलं। आणि अंधश्रद्धा निर्मूलन असेल, राष्ट्रीय सेवा योजना असेल, यांचा उद्देश आहे की सामाजिक बांधिलकी आणि आई वडिलांची सेवा करा। त्याच्या एवढं मोठं काम कोणतं नाही। आई वडिलांची सेवा केलं की सर्व आलं, आहे की नाही? ते आहे मत नाही, आई वडिलांची सेवा देवापेक्षाही मोठे आहे की नाही? ते काशी केली मथुरा केली असं म्हणतो की नाही? ते तुम्ही जे आई वडिलांची सेवा करत नसता, आपल्या कार्यक्रमाला खूप महत्त्वाचं योगदान आहे। त्यासाठी तुमच्या गावाला पण खूप मोठं योगदान आहे। तर त्यांनी खूप चांगलं बोलतात, मार्गदर्शन करतात कधी कधी। तर आता तुम्ही सर्वांनी प्रयोगाकडे लक्ष द्यायचं आहे। काका काही बोलले तर हसू नका, ठीक आहे? हसणं म्हणजे प्रतिसाद देणे। तर त्यासाठी आपण कार्यक्रमाकडे लक्ष द्यायचं आहे, फोकस कार्यक्रमावर करायचं आहे। तर यानंतर आपल्याकडे एक वस्तू आहे, तुम्ही बोलकं व्हा, बोला। ते वस्तू काढणं किंवा निघणं अशक्य होतं, ते कडे यांच्या इच्छेपुढं आत राहिली नाही, ते बाहेर राहिली। टाळ्या वाजवण्याच्या नावाने क्वेश्चन मार्क आहे, बरोबर? टाळ्या वाजवण्याच्या नावाने कळे क्वेश्चन मार्क, पण हे क्वेश्चन मार्क आहे, पटकन लक्षात आलं तुमच्या। त्यालाच असं फिरवल्यावर आता काय वाटते? आता क्वेश्चन मार्क आहे का अगोदर होता? आता आहे, बरोबर आहे? आधी उलटा होता, असं असते का? नाही, असं असते, बरोबर आहे? पण ते क्वेश्चन मार्कला दिसत होतं। हे असं केलं तर काय वाटेल? मिशी वाटते, बरोबर आहे? म्हणजे वाटेल ते मनात आलेलं, कारण डोक्यात काही पण येऊ शकते, कल्पना बनाट, बरोबर आहे? हां, हे
असं केलं तर अंगठा काही गळ अडकून ओढून काढायचं असं काही प्रकार. वस्तू काय आपल्याकडं, वस्तू एकच आहे, वस्तू अनेक आहेत काय तुम्हाला मी मधुकर बाबूराव पाटील याच्यावर काहीतरी सांगा. ओके 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 बाकी सांगणार ना मला. हो 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 एक 5 मिनिटानंतर तेच सांगणार आहे मी. एक 5 मिनिट बसा तुम्ही. तर या ठिकाणी जी वस्तू आहे ती वस्तू एक आहे पण आपल्याला अनेक दिसत होते, त्यामुळे वस्तू आपल्याला एका बोटावर थांबवायचं आहे. याला काय करायचं, एका बोटावर थांबवायचं आहे. थांबेल का थांबणार नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. थांबेल का एका बोटावर, असं का थांबणार नाही काही कारण माहिती आहे का? या साईडला जास्त आहे, या साईडला कमी आहे. वा, टाळ्या होता त्याच्या नावाने. हा कॉलेजचा विद्यार्थी आहे का इथला आहे? कॉलेजचा आहे, ठीक आहे. तू समोर आहे बडे. आता हे असं बोटावर थांबत नाही, याचं वजन इकडे जास्त आहे इकडे कमी आहे, बरोबर आहे? तू करेक्ट उत्तर दिलास. त्यासाठी बोटावर थांबते का, वजन या साईडला जास्त आहे का हे तुला चेक करायचं आहे. नाही होत, वजन बरोबर इकडे जास्त आहे इकडे कमी आहे, ठीक. आता बस किंवा थांब इथंच, तुझ्या बोटावर थांबून दाखवतो, थांब. आता हे इकडे वजन जास्त आहे इकडे कमी आहे त्यामुळे बोटावर थांबत नाही, बरोबर. पण आपल्याला काय करायचं आहे, अजून यावर वजन वाढवायचं आहे, म्हणजे वजन लावायचं आहे जास्त. जर कोणाकडे वजनदार बेल्ट असेल तर तो बेल्ट द्या. वजनदार बेल्ट द्या, तो बेल्ट आपण याच्यावर लावू, अजून याचं वजन वाढवूया. याच्यापेक्षा वजनदार आहे का अजून कोणता? लय हलका आहे. किलिपचा वजनदार आहे का कोणता? दुसरा बेल्ट आहे का वजनदार तुझ्याकडे आहे का राहून ते? ठीक आहे, ऍडजस्ट करू. राहू दे राहू दे राहू दे. तर हे आता वजन वाढलंय का कमी झालंय? वाढलेलं आहे. आता हे वजन आपण बेल्टचा लावलेलं आहे, वजन वाढलेलं आहे. मग आपल्याकडे एक जादूची काडी आहे. ही काडी काय करायचं, फिरवायची. 1 2 3 किती वेळेस फिरवलं आपण? 3 वेळेस. थांबलाय काय का बोटावर? माझ्या बोटाला काही क्लिक असेल किंवा काही वेगळं असेल पण मी यांच्या बोटावर जाणार. बोट आहे बाकी अजून थांबलाय का? बस. बेल्ट देऊ का राहू दे? राहू द्या, पुढच्या वर्षी त्याच्यात. तर यानंतर आपल्याकडे अजून एक वस्तू आहे ते तुम्हाला दाखवणार आहे, त्याचं नाव सांगायचं तुम्हाला. आपल्याकडे एक वस्तू आहे, काय? हातकडी. दुसरं लंगर, टाळ्या वाजवायचं नाव. अजून असं कधी कुठं बघितलं का? तुम्ही चांगलं शिकून जा. हे काय? बेड्या असतात माहित आहे? पागल झालं तर हाताला आणि पायाला बेड्या टाकतात, बरोबर आहे? तर ह्या ठिकाणी त्याचं नाव बेड्या, पण याचं खरं नाव काय? लंगर आहे, बरोबर आहे? त्याने ओळखलं. तुम्ही कुठं बघितलं का याच्या अगोदर लंगर? कार्यक्रम बघितला. शाळा झाली तर कोण झाले शाळा कोणी झाडू गाव. तर ह्या ठिकाणी हे लंगर आहे. पण ह्या लंगरचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे मनात एखादी इच्छा पकडलं तर ही कडी बाहेर निघते, नाहीतर निघत नाही. ही कडी आता बाहेर निघते का? का निघत नाही याचं कारण व्हिडिओ करून दे. ते छोटं आहे, वर खाली पण मोठं आहे, त्यामुळे ते मध्ये पूर्ण पॅक